हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। आजचा माझा विषय आहे खूप असा महत्त्वाचा टॉपिक आहे। तुमचं जर का चॅनल मॉनिटाईज झालं नसेल आणि तुम्ही मॉनिटाईज करायला देणार आहात तर त्यापूर्वी या चुका करू नका, तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। यासाठी तुम्हाला काही मिस्टेक्स असतील तर त्या आत्ताच तुम्ही थांबा, जेणेकरून तुम्हाला मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही। तुमचं जर का चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर प्लीज या मिस्टेक टाळा। तर त्या कोणत्या आहेत हे आपण बघूया। लगेचच आपल्या विषयाकडे वळूया। फर्स्ट म्हणजे आपल्याला चॅनल जर का मॉनिटाईज करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनलवर जर का लॉंग व्हिडिओ असतील तर ते तुमचे स्वतःचे रिअल असावेत। तुम्ही कुठूनही कॉपी पेस्ट करून डायरेक्ट आहे तसा व्हिडिओ जर का टाकला तर हे यूट्यूबला कळणार आहे आणि हे यूट्यूबच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे। त्यामुळे ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे, बिलकुल कॉपी पेस्ट व्हिडिओ टाकायचा नाही। ठीक आहे। दुसरी गोष्ट, हा प्रश्न पडलेला असतो लोकांना की एकाच वेळी लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट्स व्हिडिओ टाकावेत का? तर काही जण असे म्हणतात की नाही, लॉंग वेगळं ठेवा, शॉर्ट वेगळे ठेवा। असं काही नाही, तुम्ही लॉंग आणि शॉर्ट एकत्र टाकू शकता। शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर वाढतात, लॉंगमुळे तुमचा वॉच टाइम वाढतो। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही टाका, फक्त कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवा। पण मोस्टली काय होतं की काही जण लोक शॉर्ट्स मध्ये पण डायरेक्टली दुसऱ्यांनी घेतलेलं आहे तसं कॉपी करतात आणि टाकून देतात, काहीतरी गाणं वगैरे लावतात आणि झालं। तर तसं नाही करायचं। भले तुम्हाला जर का टाकायचं असेल तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ दुसऱ्याचे टाकत आहात, पण ऍटलीस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर असावा, म्हणजे स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये असावं, तरच तुम्हाला काही कॉपीराइट क्लेम वगैरे येणार नाही किंवा रियूज व्हिडिओ असा कंटेंट येणार नाही। तर त्यासाठी जर का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जरी टाकत असाल तरी त्याला तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर करा, तर मग तुम्हाला कॉपीराइट क्लेम येणार नाही। ठीक आहे। तिसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळा आपण काय करतो की मोस्टली दुसऱ्यांचे जे आहे तसं अख्खा चक्क लॉंग व्हिडिओ आपण घेतो। अख्खा चक्क तुम्हाला जर का घ्यायचंच असेल, दुसऱ्यांचं काही थोडंफार कॉपी करायचं असेल तर तुम्ही पूर्ण अख्खा व्हिडिओ नका घेऊ, त्यातला एखादा छोटासा पार्ट ॲज अन एज्युकेशन किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी त्याचा यूज करताय म्हणून तुम्ही घेऊ शकता, पण पूर्ण जसाच्या तसा लॉंग व्हिडिओसाठी तुम्ही घेऊ शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे की आपण मोस्टली काय करत असतो की सॉन्ग लावत असतो। तर जे काही तुम्ही सॉन्ग लावता तर ते तुम्हाला बाहेरचे कुठलेही लावायचे नाही। तुम्हाला यूट्यूबने एक लायब्ररी दिलेली आहे, त्यातले तुम्ही सॉन्ग लावू शकता, किंवा मग यूट्यूबवर तुम्हाला काही कॉपीराइट सॉन्ग म्हणजे नॉन कॉपीराइट सॉन्ग किंवा मग कॉपीराइट फ्री सॉन्ग असं जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला काही असे सॉन्ग मिळतील, जेणेकरून किंवा म्युझिक मिळेल, ते तुम्ही तुमच्या लॉंग व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये वापरू शकता, जेणेकरून तिथे तुम्हाला कॉपीराइट क्लेम असं येणार नाही। ठीक आहे। आणि जरी कॉपीराइट क्लेम आला तरी तुम्हाला तो कॉपीराइट क्लेम हटवू शकता। काही वेळा आपण काय करतो की व्हिडिओज डिलीट करून टाकतो, तसं करू नका। व्हिडिओ जर का तुम्ही डिलीट केला तर तुमचा रीच कमी होईल, व्ह्यूज कमी होतील। त्यामुळे जर का कॉपीराइट क्लेम आला तर कॉपीराइट क्लेम हटवताही येतो। यूट्यूब YT स्टुडिओमध्ये जायचं आहे, YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुमचे जे काही लॉंग व्हिडिओ आहेत त्याच्यावर प्रेस करायचं आहे आणि YT स्टुडिओमध्ये म्हणजे क्रोम ब्राउझरमधून YT स्टुडिओ ओपन करायचं। ठीक आहे। लॉंग व्हिडिओमध्ये क्लिक करायचे, ज्या व्हिडिओला जो कॉपीराइट आला असेल तिथे क्लिक करायचे आणि कॉपीराइट म्हणून जिथे ऑप्शन असेल तिथे क्लिक केल्यानंतर सी ॲक्शन असा ऑप्शन येतो, त्याच्यावर केल्यानंतर आपल्याला कळतं की कॉपीराइट कशामुळे आलेला आहे, तुम्ही सॉन्ग वापरलेला आहे किंवा काय। मग तुम्ही तिथे फक्त ते सॉन्ग हटवून तुम्ही ऑडिओ लायब्ररी जी काही यूट्यूबची दिलेली आहे त्यातूनही तुम्ही सॉन्ग लावलं तरी तो कॉपीराइट जो काही आलेला असतो तो हटवू शकतो। ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही कॉपीराइट सुद्धा हटवू शकता। ठीक। त्याचबरोबर जर का तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपण काय करतो की आज एक व्हिडिओ टाकला की परत 4 दिवसांनी, परत 4 दिवसांनी, आठवड्यानी, तसं नाही करायचंय। तुम्हाला जर का ऍटलीस्ट 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचं तर तुमचे कन्सिस्टन्सली रेग्युलरली व्हिडिओ गेलेच पाहिजेत। आणि रेग्युलरली जे काही तुम्ही व्हिडिओ टाकत आहात त्यामध्ये स्वतःचा असं काहीतरी असायला हवं आहे, तसे दुसऱ्यांचे कॉपीराइट केलेले व्हिडिओ बिलकुल टाकू नका, नाहीतर मग तुम्हाला काय होईल, काय वेळेस काय होतं की आपल्याला कॉपीराइट हा ऑप्शन दिसत नाही जरी तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला, पण ज्यावेळी तुम्ही मॉनिटाईज करायला जाल त्यावेळेस रियूज कंटेंटमध्ये येत आणि मग तुम्हाला काय करता येत नाही, चॅनल मॉनिटाईज करता येत नाही। आणि हे जर का खूप वेळा ॲक्शन झाले तर तुमचं चॅनल डिलीटही होऊ शकतं। तर त्यासाठी तुम्हाला जर का चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर प्लीज तुमचे जे काही लॉंग व्हिडिओ आहेत तुमचे स्वतःचे असावे, शॉर्ट व्हिडिओ हे तुमचे स्वतःचे असावे। जरी तुम्ही एखाद्याचं जर का कॉपी केलं तर तिथे तुम्हाला त्यांचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर लावायचा आहे शॉर्ट्स व्हिडिओला। ठीक आहे। जसाचा तसा व्हिडिओ उचलून तुम्हाला डायरेक्टली लावता येणार नाही, पुढे जाऊन तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होताना खूप प्रॉब्लेम येईल। आणि मग काय होतं की आपण एवढे सारे कष्ट घेतो
आणि पुढे जाऊन जर का चॅनल मॉनिटायझेशनच्या वेळेस प्रॉब्लेम आला तर मग आपण तिथेच मग खचतो आणि आपलं मग पुन्हा आपण काहीच काम करत नाही. इतकं कष्ट आपण घेतलेलं असतं, मग तिथून जी काय मेन स्टेप आलेली तिथून आपल्याला पुढे जाताच येत नाही. तर त्यासाठी तुमचं जर का चॅनल मॉनिटाईज आता होणार असेल, जवळपास तुम्ही आलेला असाल किंवा मॉनिटाईज करणार असाल, तर प्लीज एकदा चॅनल तुमचं चेक करा व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्ही मॉनिटायझेशनला पाठवा. तर ह्या ज्या काही चुका आहेत त्या तुम्ही टाळा, म्हणजे नक्कीच तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि बऱ्याच युट्यूबर्सना किंवा लोकांना हे माहिती असेल, पण ज्या लोकांना माहिती नाहीये त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती असेच खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत असतात. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.